नमस्कार मंडळी, आशा करतो तुम्ही सगळे मजेत आहात आणि माझा छोटा रिचार्जचे किस्से जे आहेत ते ऐकून त्याचा आनंद घेत आहात. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना धन्यवाद. ज्यांनी केलं नाही, आवडते मग अजून केलेलं नाही, त्यांना विनंती की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना पण शेअर करा. आज मित्रांनो मी जो किस्सा ऐकवणार आहे तो खरं तर माझा मागच्या वेळेला मी जो सिंगिंगवाला एका कलेबद्दल मी तुम्हाला जे सांगितलं होतं माझ्या त्याच्यातला थोडा एक त्याला जोडून मला असं म्हणू शकतो, म्हणून मी मुद्दाम आता या एपिसोडमध्ये तो किस्सा ऐकवतो आहे तुम्हाला. हे माझ्या गाणी गाण्याचं जे कला म्हणा, आम्ही ट्रेनमधून जो प्रवास करतो नेहमी, तर आमचा ट्रेनमधला एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये मी आणि माझ्याबरोबर अजून एक किरण म्हणून एक मित्र आहे आमचा. आम्ही दोघं गाणी गाण्यासाठी जर आमच्या ग्रुपमध्ये फेमस गाणी गातात म्हणून आमचा ट्रेनमधला नेहमी गाणी गायचा जो कार्यक्रम असायचा. तर त्याच्यात आमच्या एका मित्राने आम्हाला आमच्या खरं तर ह्या कलागुणाचा अजून प्रोत्साहन मिळावं किंवा त्याला आपण सांगतो ना, अरे माझा मित्र मस्त गातो, छान करतो, हे करतो, ते करतो वगैरे, तर तसं त्याला आमच्या ह्या कलेचा त्याच्या घरातल्यांना आणखी बाकीच्यांना पण हे दाखवायचं होता, काय म्हणू शकतो तुम्हाला, की बाबा माझे बघा मित्र कसे मस्त गातात वगैरे. तर त्यांनी त्याच्या लग्नामध्ये आम्हाला खास आमंत्रण दिलेलं. म्हणजे मित्रांना सगळ्यांना आमंत्रण होतं, लग्नाचं आमंत्रण तर होतंच, पण आम्हा दोघांना जरा विशेष त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही दोघं या, मस्त मैफिल करू आपण तिथे आणि गाणी गाऊ, आमच्या सगळ्या मंडळींना, नातेवाईकांना वगैरे सगळ्यांना मस्त गाणी ऐकू वगैरे. आणि त्यांनी तो सगळा सफुल त्या अनुषंगाने सगळे तिकडे व्यवस्था केली. तर तो मला वाटतं होता जळगाव साईडचा आहे, मिलिंद म्हणून माझा मित्र. तर त्यांनी ती सगळी अरेंजमेंट केली होती. पण योगायोगाने काही कारणास्तव मी त्याच्या लग्नाला जाऊ नव्हतो शकलो आणि मी गेलो नाही. पण किरण जो होता त्यांनी मात्र तिकडे जाऊन मैफिल गाजवली होती, फुल मजा केली होती. इनफॅक्ट मी तर असं ऐकलं त्यांच्याकडे तिथे जळगावला साईडला वगैरे होते, आपल्याकडे जे लग्नाच्या वराडी निघतात तर त्याच्यामध्ये नॉर्मली बुलबुल तरंग किंवा ट्रम्पेट बिम्पेट वाजवून त्याच्यावरती गाणे वाजवले जातात. तर त्यांच्याकडे त्या ट्रम्पेट बिम्पेट ते आहेच, मग त्या सगळ्या बाकीच्या वाजंत्रीबरोबर ते असतात, पण माईक घेऊन गाणीसुद्धा गातात, अशी पण त्यांचे ते वरात निघते. तर त्याच्यामध्ये ते किरणनी ह्याच्याकडे तर गाणी गायलीत, पण दुसऱ्या एका वराडीचं होतं, तर त्याच्यामध्ये पण जाऊन 2 गाणी गायली असं मी ऐकलं नंतर. मी त्यांनी फुल एकदम म्हणजे पूर्ण एन्जॉय केलं होतं त्याने. पण मी गेलेलं नव्हतं. तर मी गेलो नाही ह्याचा राग थोडासा त्या मिलिंदला होता की हा आला नाही. आता काय कारण होतं मलाही आठवत नाही, कारण ते लग्नाच्या वेळेला का नाही जाऊ शकलो होतं, पण काहीतरी कारण होतं ज्यामुळे मी नव्हतो जाऊ शकलो. पण मग त्याचा तो जो ॲक्च्युली असं असतं ना की आपल्याला आपला जवळचा एखादा मित्र, आपला खास मित्र, तो आपल्या घरातल्या कुठल्या कार्याला यावा अशी आपली फार इच्छा असते, आणि तो जर आला नाही तर त्याचे आपल्याला जसं वाईट वाटतं त्याचा राग येतो. दोन्ही गोष्टींची मिश्र भावना असते. तर त्याला ते फार वाटत होतं की मी पण तिकडे यावं वगैरे, आणि मी नव्हतो गेलेलो. मग त्याचा तो जो राग होता तो एक दिवशी माझ्यावरती काढला प्रेमानेच. तर ट्रेनमध्ये आम्ही गायचोच. मग त्याने आम्हाला तो ॲक्च्युली बोलायला, तसा आमचा जो मिलिंद जो आहे ना, तो बोलायला फार तिखट आहे. म्हणजे जळगावची माणसं अशी पण तिखट खूप खातात, तर तो बोलायला तिखट आहे. त्याने मला सुनवलं, असंच गाडीत गाणी गात होतो. पण तुमच्यासाठी आम्ही तिथे एवढा मोठा स्टेज अरेंज केला होता, एवढी माणसं ऑर्गनाईज केली होती, पण तुम्ही नाही म्हणतो, तुम्ही हे असे इथेच गाडीतच गा म्हणतो, गाडीतच गाणार तुम्ही. आणि त्याचा जो म्हणजे मला त्या बोलण्यातनं जाणवलं होतं की ते त्याला थोडासा त्यांनी त्याचा तो राग व्यक्त केला होता. पण मी त्याचा तो राग म्हणजे मला त्याचा तो राग जो आहे तो सहन करण्याशिवाय गत्यंतर नव्हती, कारण माझ्याकडनं तो गुन्हा झालाच होता. मी त्याच्या लग्नाला गेलो नव्हतो ते. पण हा जो मिलिंद आहे ना, हा असा मिलिंद ॲक्च्युली
आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा असतो किंवा असावा. हा नुसताच आमचा मित्र म्हणजे आमच्या गाडीमध्ये नुसती मजाक मस्करी करणार असा नाही. कधीही कोणाला कधी अडचण आली तर सगळ्यात पहिले हा मदतीला उभा राहतो. नुसताच स्वतः उभा राहत नाही तर तो त्याचबरोबर बाकीच्या इतर मित्रमंडळींनासुद्धा कोऑर्डिनेट करून अरे बाबा आपल्या ह्या मित्राला अशी मदत पाहिजे तर आपण सगळ्यांनी तिकडे गेलं पाहिजे वगैरे. हे जे ऑर्गनायझेशन आहे ना, हे ऑर्गनायझेशन पण तो खूप स्वतः हिरिरीने करतो. आणि हा जो गुण आहे त्याच्यातला ना, तो त्या गुणामुळे माझ्या मते आपण अशा मिलिंदला मग ते आपल्याला कधी वेळ पडली तर कान पिळाचे पण अधिकार देतोच. आणि असतात, त्याला मिळतातच. कारण जितक्या आपुलकीने ती माणसं एखाद्याबद्दल करतात, सगळ्यांसाठी करतात, तर मग त्यांच्याकडे तो अधिकार एक आपसूक येऊन जातो. तसा तो त्याला अधिकार माझ्या त्या मित्राला आहे, दिलाच होता. असे मिलिंद आपण आपल्या आजूबाजूला जे बघतो, आपणसुद्धा प्रयत्न करायला पाहिजे की आपण कोणासाठी असा मिलिंद व्हावं आणि मदतीला उभं राहावं. बघा, तुमच्या आसपास पण असे कोणी मिलिंद असतील बघा आणि मला सांगा. सांगा मिलिंद कुणी हा पाहिला, सांगा मिलिंद कुणी हा पाहिला. धन्यवाद.